शेतकरी संघटनांच्या आंदोलनांच्या इशाऱ्यानंतरही कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी गाळप सुरू केलंय। दरवर्षी हंगाम सुरू होताना शेतकरी संघटनांकडून ऊस दरासाठी आंदोलन छेडलं जातं, पण ऊस तोडणी वाहतूकदारांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडवणुकीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही। हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख केशव पाटील यांनी या समस्येकडे प्रादेशिक साखर सहसंचालकांचं लक्ष वेधलंय। ऊस गाळपाला नेण्यासाठी तोडणी वाहतूकदारांना प्रति खेपेला 500 रुपये द्यावे लागतात। त्याचबरोबर चहा नाश्ता सुद्धा द्यावा लागतो। खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला पायबंद घालण्यासाठी अशा तोडणी वाहतूकदारांवर आणि संबंधित कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी केशव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे। प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले।